एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्नाचं वय झाल्यामुळं तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. मग जवळच्याच एका गावामधला एक तरुण पाहिला. त्या तरुणाला तरुणी आवडली, तरुणीला तरुण आवडला. दोघा जणांचं त्या ठिकाणी घरच्यांनी लग्न जमवलं आणि लग्न जमवल्यानंतर लगेचच तारीख काढून दोघा जणांचं लग्न सुद्धा लावून दिलं. मग आता लग्न लावून दिल्यानंतर त्या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण मात्र सुखी संसार सुरू झाल्यानंतरच लग्नाच्या काही दिवसानंतरच दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला. नवरा असं म्हणतोय, सासू असं म्हणतीये, सासरा असं म्हणतोय आणि तिला ते मोठ्या प्रमाणात त्रास देतात. असं ती तरुणी, ती नवरी फोन करून तिच्या आईवडिलांना सगळं काही सांगत होती की आज इकडं असं झालं, आज इकडं तसं झालं, नवरा असं म्हणला, सासू असं म्हणली, सासरा तसं म्हणला. अशा पद्धतीनं सगळं काही गाऱ्हाणं ती नवरी तिच्या आईवडिलांना सांगत होती. म्हणून तिच्या आईवडिलांना सुद्धा त्यांच्या पोरीची काळजी मोठ्या प्रमाणात वाटत होती. पण मात्र आता लग्न झालंय, लग्नाला काही नेमकेच दिवस झालेत, अजून काही दिवस त्या ठिकाणी सहन कर, त्यांचा स्वभाव बदलला तर बदलेल असं त्या तरुणीच्या आईवडिलांना वाटलं. म्हणून त्यांनी तिला त्या ठिकाणीच राहण्याचा सल्ला दिला. आता ती नवरी सुद्धा त्या ठिकाणी काही दिवस राहिली. पण मात्र एक दिवस अचानक घरामधून बेपत्ता झाली, फरार झाली. नेमकी कुठं गेलीये, काय गेलीये, काहीही तपास लागत नव्हता, काहीही समजत नव्हतं. आणि त्या नवरीनं तिच्या आईवडिलांना फोन करणं सुद्धा बंद केलं होतं. मग त्या नवरीच्या आईवडिलांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणचं सासर गाठलं. नवरदेवाला त्याच्या आईवडिलांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला काय माहित नाही तुमची पोरगी कुठं गेली, काय गेली, आम्हाला काय माहिती कुठं गेली, तर असं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणून त्या नवरीच्या आईवडिलांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. पण मात्र पोलिस सुद्धा तक्रार दाखल करून घेत नव्हते. तक्रार दाखल करायला सुद्धा टाळाटाळ करत होते. तुमचीच पोरगी कुठंतरी गेली असन, काय गेली असन, काही दिवसात वापस येईल असं म्हणून त्या पोरीच्या आईवडिलांना घरी वापस पाठवत होते. मग तरी सुद्धा पोरीच्या आईवडिलांनी त्या ठिकाणी हार मानली नाही. त्यांनी त्या ठिकाणी न्यायालय गाठलं आणि थेट न्यायालयामध्ये सांगितलं की त्यांच्या पोरीचा खून झालेला आहे. तिच्या नवऱ्यानं, सासू सासऱ्याने तिला ठार केलंय आणि त्यांच्यावर कारवाई करा, कारण की ते काहीही सांगत नाहीयेत. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार त्या नवऱ्यावर, सासू सासऱ्याविरोधात त्या महिलेच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर कारवाई झाली. पण मात्र 5 महिन्यानंतर ती जी मेलेली महिला होती ती जिवंत झाली होती. कारण की घडलेलं होतं आणि दडलेलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील लक्ष्मणपूर आणि गंगापूर परिसरामध्ये राहणारी एक दीपा नावाची महिला होती, तरुणी होती. आणि तिचं त्याच परिसरामध्ये ओरीपुरा नावाचं एक गाव आहे. त्या ओरीपुरा गावामध्ये राहणाऱ्या हंसराज नावाच्या तरुणासोबत त्या दीपाचं लग्न झालं होतं ऑगस्ट 2025 मध्ये. ऑगस्ट 2025 मध्ये दीपाचं आणि हंसराजचं दोघा जणांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण मात्र लग्नाच्या काही दिवसामध्येच दोघा जणांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली. नवरीनं सासरकडचे गाऱ्हाणं सांगायला आई वडिलांना सुरुवात केली. मग आई वडिलांना सुरुवात केल्यानंतर आई वडील म्हणे जाऊ दे बाबा, जसं आहे तसं त्या ठिकाणी काही दिवस ऍडजस्ट कर, मग नंतर आपण काय ते बघू. पण मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच एक दिवस ती महिला बेपत्ता झाली, फरार झाली ऑगस्ट 2025 मध्येच. मग फरार झाल्यामुळं त्या नवरीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या पोलिसांनी लवकर तक्रार घेतली नाही, त्यांना न्यायालयात जावं लागलं. न्यायालयानं मग त्या नवरदेवाच्या विरोधात, त्याच्या आई वडिलांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करायचे आदेश दिले. पोलिसांनी तपास चालू केला. पण मात्र त्यांची जी मुलगी आहे ती कुठेही सापडत नसल्यामुळं त्या नवऱ्यावर आणि सासू सासऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई सुरू राहिली. पण मात्र तिचा मृतदेह सापडत नव्हता. ती महिला कुठं आहे ती सापडत नव्हती. तिचा काहीच तपास लागत नव्हता. दिवसामागे दिवस जात होते. पोरीच्या घरचे परेशान होते, नवरदेवाकडचे परेशान होते, कारण की काहीच निकाल लागत नव्हता आणि काही समजत बी नव्हतं की ती पोरगी कुठं गेली म्हणून.
आता नवरदेवाकडचे गंज म्हणायचे की आम्ही तिला काहीच केलं नाही, आम्ही तिला हात सुद्धा लावली नाही, तीच घरातून फरार झाली, पळून गेली. तर पोरीकडच्यांचं म्हणणं होतं की त्यांनीच तिला मारलेलं आहे आणि मारून कुठेतरी पुरलेलं आहे. मग अशा पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल, तक्रार ह्या सगळ्या भानगडी झाल्यानंतर असेच वाद त्यांचे काही दिवस चालू राहिले. बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि मग 5 महिन्यानंतर जानेवारी 2026 मध्ये अचानक पोलिसांनी जेव्हा त्या महिलेचा तांत्रिक तपास केला, तिचे कॉल डिटेल्स तपासले, तिच्या जवळच्या लोकांचे तपासले, ती कोणाच्या संपर्कात आहे का, काय आहे का, याचे जेव्हा कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा समजलं की ती महिला उत्तर प्रदेश सोडून पुण्यामध्ये आलेली आहे आणि पुण्यामध्ये एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत आहे. जेव्हा पोलिसांना तिची माहिती मिळाली, पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला, म्हणजे त्या महिलेचा शोध घेतला, त्या महिलेला ताब्यात घेतलं, तिची ओळख पटवली, खरंच ती तीच महिला आहे का. जेव्हा तिची ओळख पटली, सगळ्या काही गोष्टी झाल्या, तेव्हा तिला थेट पुण्यामधून उचललं आणि थेट तिच्या गावामध्ये नेऊन सोडलं आणि आता तिला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आणि ही महिला जिवंतच असून तिच्याच आत्महत्येच्या हत्येखाली, म्हणजे आत्महत्येच्या गुन्ह्याखाली तिच्या नवऱ्याला, सासू सासऱ्याला विनाकारण कारवाईला सामोरं जावं लागल्यामुळं त्यांनी सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन पोरीच्याच आई वडिलांविरोधात आणि त्या नवरी विरोधात कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळं मेलेली महिला जिवंत झाली हा चमत्कार नसून तीच फरार झाली होती असं या संपूर्ण प्रकरणामधून समोर आलेलं आहे. बघा, सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम तुम्हाला आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान या ठिकाणी करत असतो.